फुल टॉस होता, स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं, बट प्रॉपरली बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. दरम्यान हा डॉट बॉल येतो. कदाचित बघा ज्या दोन मिसफिल्ड या इनिंगमध्ये आतापर्यंत झालं आपण पाहिलं. फर्स्ट ओव्हरमध्ये विशालच्या षटकामध्ये देखील डीप मिड विकेटला मिसफिल्ड झाली, तिथे देखील कदाचित एखादी सिंगल अथवा जास्तीत जास्त दोन गेल्या असत्या, तिथे चार गेल्या. मागील चेंडूवरती देखील मला वाटतं की मॅक्झिमम दोन गेल्या असत्या, तिथे देखील चार गेला. म्हणजे 4 धावा मायनसमध्ये आहे सध्या सगळीला सामान्य टीम. हा खुलवा टप्पाचा टाकला आणि ही खऱ्या अर्थाने लेंथ चांगली आहे आणि प्लस लाईन देखील चांगली. डॉट बॉल दरम्यान इथे येतो बघा, कारण ज्याप्रमाणे बघा सेकंड इनिंगमध्ये ॲज अ बॅटिंग युनिट तुम्हाला कॅल्क्युलेशन ठेवावे लागतात, त्याचप्रमाणे फिल्डिंग युनिटला देखील कॅल्क्युलेशन ठेवावे लागतात की बरोबर किती हवात आणि कशा प्रकारे आपला गोलंदाजी करायची, कोणत्या क्षणाला कोणता फिल्डर कुठे असला पाहिजे, या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावा लागतो. आणि तुम्हाला ॲज अ फिल्डिंग युनिट हे देखील ठाऊक असलं पाहिजे की माझ्या टीममधले गन फिल्डर कोणते कोणते आहेत आणि त्या कोणत्या फिल्डर्सला आपण डीपमध्ये ठेवू शकतो, या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवावं लागतं. स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं आणि यावेळेस असं वाटतं की बॅटचा संपर्क देखील झाला नाही आहे. बॅटचा झाला आहे संपर्क, अंपायर सांगतात. स्लॉक शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आय थिंक कडा लागली, त्यानंतर बॉल पायावरती आदलला. सिंगल मिळेल, धावफलक आता 18 जाऊन पोहोचला. 18 धावफलकावरती सतीश वाकसुरे या ओव्हरमध्ये. कदाचित पहिला बॉल जर फील्ड झाला असता तर सतीशच्या ओव्हरमध्ये 3 धावा असता, मला तरी असं वाटतं. बट आता जर आपण विचार केला सतीशच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 गेलेले आहेत. स्कोर कार्ड 18 धावफलकावरती. अजून देखील जर आपण पाहिलं तर इथनं हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 33 अजून देखील बनवायच्यात. बाउंड्री मी म्हणेन इथे हवी आहे. 14 मध्ये 33. फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन. विशाल धावतोय बट त्याला देखील भेटत असताना हा बॉल निघून गेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. बघा चौकार इथे येतो आणि एक गोष्ट देखील विचार करण्यासारखी होती की मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना ॲज अ बॉलर फुल लेंथ टाकणं आणि स्लॉटमध्ये टाकणं हे किती योग्य होतं. कारण अशा परिस्थितीमध्ये ॲज अ बॉलर तुम्ही कधी हे ठाऊक ठेवा की तुम्हाला बॅटरीच्या रीचपासून दूर ठेवायचा. हा देखील फुल टॉस आणि हा फटका देखील गॅपमध्ये आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचला. 26 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती इथनं आवश्यकता असेल, रिक्वायर्ड असेल 25 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. आणि बघा अगदी 2 षटकांसाठी जी वेळ आतापर्यंत खर्च झालेली आहे 11 मिनटं खर्च झालेली आहेत. सो म्हणजे येत्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढील षटक टाकायचे. बट एक छोटा ब्रेक आहे, ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटाचा असेल, त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. बट जर आपण विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये आता 25 धावा डिफेंड करायच्या आहेत. कशा प्रकारे आता त्या डिफेंड करायच्या त्याची चर्चा आपल्याला सुरू दिसत आहे. बारा चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आणि दोन षटकांमध्ये 25 आणि या तिसऱ्या षटकामध्ये जिम्मेदारी आता दिली गेली आहे. गोलंदाज तयार होतात. सुनील दरम्यान इथे तयार होतात या तिसऱ्या षटकासाठी. 12 मध्ये 25 बनवायच्यात. हे षटक प्रामुख्याने महत्वाचं. बघा जसा ब्रेक समाप्त झाला तसा टायमर देखील सुरू झाला. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, आता 3 मिनिटं आहेत. 12 चेंडू 25. येणारे 6 चेंडू महत्वाचेच आहेत, कारण एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो. म्हणजे हे षटक. पहिलाच बॉल शॉर्ट पिच, हुक केला, बॉल गेला ठीक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर.
थँक्यू डीजे. षटकार येतो पहिल्याच बॉलवरती. आता समीकरण थोडं इझी बिकॉज येणारे 11 चेंडू. आता 19 धावांची आवश्यकता. स्टील बघा अजून देखील सामना भरपूर बाकी. 11 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. कदाचित ग्राउंड फिल्डिंगमध्ये ज्या मिस्टेक झाल्या नसताना त्या आता बेनिफिट देऊ शकले असते, पण ज्या मिसफिल्ड झाल्यात ना त्या टोचतायत. कारण मी म्हणेन 5 ते 6 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत आतापर्यंत मिसफिल्डच्या जोरावरती टीम सावंतने. 11-19 समीकरण. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. हा देखील शॉर्ट पिच. हा देखील पूल केला. पूल आणि हा चेंडू देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. गोल. बॅक टू बॅक बिग वन्स. जवळ जवळ ना या सामन्यामध्ये जुनानदुर्गी संघाला विजयाच्या अगदी जवळ नेऊन उभे करणारे हे 2 फटके. बॅटर प्रफुल्लचा बॅटमधनं हा षटकार. सलगचे 2 आलेत आणि सध्या सगळीला जे मी म्हटलंच की जवळ जवळ टीम जुनानदुर्गीला विजयाच्या अगदी जवळ उभे करणारे हे 2 फटके. प्रफुल्ल सध्या सगळीला 11 चेंडूंवरती 30 धावा बनवून नॉट आउट खेळतोय. विकेट विकेट हवी आहे. नेक्स्ट बॉल. बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल मागे चालला. अगदी फायनलिंगला फिल्डर आहेत. अजून देखील बॉल फील्ड फायनली झालाय आणि मिळेल एक सिंगल. म्हणजे आता समीकरण चेंडू शिल्लक आहेत. येणारे 9 आणि 9 मध्ये आवश्यकता असेल अजून देखील सामना जिंकण्याकरिता इथनं बनवायचे असेल रन्स 12 धावांची आवश्यकता. बारा धावांची आवश्यकता. बॅटची कडा लागली. हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर विकेट किपर आहेत उपस्थित. मिळेल एक सिंगल. आणि समीकरण जर आता आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील येणारे अजून देखील 8 आणि 8 मध्ये आवश्यकता आहे अजून देखील इथनं हा सामना जिंकण्याकरिता 11 धावांची. 8-11चं समीकरण. येणारे 2 चेंडू मी म्हणेन जर इकॉनॉमिकल अदरवाईज आपण विचार केला येणारे 2 चेंडू जर डॉट बॉल येत आहेत अथवा बाउंड्री जर नाही आली येत्या 2 चेंडूंवरती लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम मी म्हणेन 8-9 जर रन्स उरत आहेत तर त्याच्यावरती देखील फाईट होऊ शकते. 8-11चं समीकरण. आणि हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर येस आय थिंक बॅटचा संपर्क झाला त्यानंतर चेंडू पायावरती आदळला. तेच झालं असावं आणि तेच झालं. एक सिंगल रन रवान इथे मिळेल. म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक 10 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 10. मागील सामना देखील अशाच प्रकारे रंगला होता. 7-10 तिथे देखील होता आणि तिथे देखील आपण पाहिलं होतं की लास्ट ओव्हरपर्यंत मॅच जरूर गेली होती. बट सर्वेशने जर ती कॅच लॉंगनला पकडली असती तर लास्ट बॉल थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकला असता मागील सामन्यामध्ये. इथे देखील ते होऊ शकतं बट त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 7 मध्ये 10. नेक्स्ट बॉल. पूल खेळा ऑन साइडला. जबरदस्त फटका. आणि एकंदरीत असं वाटलं होतं की 7-10 बाकी आहेत. मॅच बनवू शकते रंगू शकते पण या फटक्यानंतर समीकरण आता फारच सोपं का नाही. येणारे 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. बघा तसेच पुढील सामना जो आपण पाहणार आहात वळ विपक्ष धामणे. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये आता बनवायचे आहेत 4. शिळूमाता वर्ल्ड संघ देखील इन ॲक्शन मध्ये दिसेल. ठाणे जिल्हा युवा सेना सचिव आणि तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे सदस्य आतिशदादा भामरे साहेबांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल. 6 मध्ये आता 4 बनवायचे आहेत. सर थोडी घाई करा. 6 मध्ये 4 धावांची आवश्यकता. बघा सर आपण पाहिलं तर समीकरण आता भरपूर सोपं झालंय. 6-4चं समीकरण. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतो. हर्षल गोलंदाजी मार्गावरती आहे. बघा 4 धावा डिफेंड करणं अंडर प्रेशर
इतकं सोपं नाही आहे. बट मी म्हणेन फ्रीली माइंडसेटने या लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला हवी आहे, कारण 4 अजून देखील बाकी आहेत. ओव्हर द विकेट 6 मध्ये 4. पहिलाच बॉल आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना इथे जिंकलाय टीम जुनांदुर्कीने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जुनांदुर्की अँड हार्ड लक टीम सावंत. आपण प्लेअर ऑफ द मॅच आपण इथे देऊया सलामीसाठी जो आला, ज्याने इंडिव्हिज्युअली 14 चेंडूंवरती बनवला रन्स 36, तोच प्रफुल्ल ठरला या सामन्याचा सामनावीर. सर प्रफुल्ल आपण या प्रफुल्लला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. तसेच जीत दादांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सर प्रफुल्ल आपण या प्रफुल्ल यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि बघा टीम जुनांदुर्गी आपण कुठे जायचं नाहीये, कारण यापुढे होणारा जो सामना आहे त्यामधनं जो जिंकेल तो जुनांदुर्गी टीम सोबत खेळेल. चला प्रफुल्ल आपण या. प्रफुल्ल यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि ही ट्रॉफी देण्याकरिता व्यासपीठावरनं मी विनंती करतो नंदेशजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. प्रफुल्ल आपल्याला विनंती, आपण पुढे यायचं. प्लेअर ऑफ द मॅच आपण प्रफुल्लला देऊया. 36 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या. सर्वप्रथम आपण कोल्ड्रिंक देऊया आणि ते देण्याकरिता मी विनंती करतोय गौरव यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक देऊया. त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायची आहे प्रफुल्लला. प्रफुल्ल यांना कोल्ड्रिंक दिली जाते, प्लेअर ऑफ द मॅच दिला जातो. आणि त्यानंतर आपण देऊया ट्रॉफी. आणि ट्रॉफी देण्याकरिता मी नंदेशजी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी, प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे प्रफुल्लला. वेल प्लेड प्रफुल्ल, आणि पुढील सामन्यासाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आता पुढील सामन्याला देखील इथे सुरुवात होईल, आणि सुरुवात जशी होईल समालोचन कक्षामध्ये आपण पुन्हा एकदा करूया चेंजेस, आणि आवाज आपण ऐकूया सुभाजी धुमाल सरांचा. धन्यवाद. शिलमत वल विपक्ष ऐगावदी धामणे ही लढत आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धामणे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे ते शिलमत वल संघाला. शिलमत वल संघाकडून हे आमंत्रण स्वीकारून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. यतीन मडवी आणि त्याच्या समेत उज्ज्वल पाटील. उज्ज्वल पाटील आणि यतीन मडवी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आपण पाहतात भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय मारुती शेट गोपीनाथ पाटील चषक डोंगे 2024. आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. विषयांच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केले जाते. प्रोप्रायटर विजय पाटील, ऑपरेटर आपण पाहतोय रुपेश ठाकरे, आणि कॅमेरामॅन आपण पाहतोय प्रज्वल पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्कोरच्या भूमिकेमध्ये या विशाल भगत चांगली स्कोरिंग करताना आपण पाहतोय. पंचांचा अधोगत इशारा येतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर. पहिला चेंडू पहिल्या षटकामधील, आणि या चेंडूवर दमदार असरदार बहारदार षटकार उज्ज्वल पाटीलच्या बॅटमधून.
पहिल्या चेंडूवर पहिला दमदार षटकार उज्ज्वल पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने स्वागत केलेलं आहे खरं तर आपण पाहतोय गोलंदाज जतीन याचं. षटकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज पहिल्या चेंडूवर पहिला षटकार पाहायला मिळतोय. आक्रमक फटका पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा यावेळी मात्र हाफ अँड टफ चान्स होती खरं तर एक्स्ट्राच्याकडे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 7. आपण सामना पाहतोय शिलू मात्र वल विपक्ष आई गावदेवी धामणे या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गास वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पावलवेचं पहिले षटक गोलंदाज जतीन आदलतोय. जतीन विरुद्ध आता मात्र येतीन पाहायला मिळेल. येतीन मडवी नॉस्ट्रे इनला आपण पाहतोय उज्ज्वल पाटील. येथे चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्कोर एक रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. VIP डायझर नक्कीच आमच्या खेळाडू कक्षाचे स्पॉन्सर विजयजी भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून प्लेयर्स पॅव्हिलियन मित्रांनो आम्हाला स्पॉन्सर गेलेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र मिस टाईम फटका आहे. फटका फसलेला उंच क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय मात्र चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाही. बॅकअप चांगला पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत वेल होते खरं तर फलंदाजांना धावा पूर्ण करण्याची. तब्बल 3 धावा फलंदाज पूर्ण करतायत आणि 3 धावेने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 14 वर पोहोचते. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 7 धावसंख्येवर फलंदाजी करत येतात. एका बाजूला उज्ज्वल पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय येतीन मडवी. पोल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संधी होती मात्र यावेळी देखील संधीचं सोनं एक्स्ट्रा षटकाला करता आलेलं नाही. ही दुसऱ्यांदा घटना घडली या षटकामध्ये आपण पाहतोय. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. 15 धावा. दोन वाजून 18 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नाही. निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्त झाली. पहिल्या षटक समाप्ती पहिल्या षटकात समाप्तीनंतर शेलू मात्र वल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 15 धावा. यानंतर आपण आयोजक संघाला देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केले गेलेले आहेत.
आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुमार गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. सामोरं जाईल फलंदाज उज्ज्वल पाटील जो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे, ज्यामध्ये एका षटकाचा देखील समावेश आहे. षटकाराने त्याने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. विखुरली क्षेत्रक्षण आपण पाहतोय कारण पॉलपेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. मात्र अजूनही 4 षटक शक्ती सर्कलमध्ये. इथे पोल केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून जातोय या गॅप मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचते आणि वैयक्तिक 12 धावसंख्येवर उज्ज्वल पाटील फलंदाजी करत आहे. इथे मात्र अतिशय दिशा भरकटलेला चेंडू पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा वाईट अवांतर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोलंदाज कुमार याने केला होता, मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळतोय. दिशेवर नियंत्रण ठेवू शकलेलं नाही गोलंदाज. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर, धावसंख्या 20 धावा. प्लेअर मेस ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये इथे देखील संपर्क पाहायला मिळत नाही. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाने या बॉलवर फिंगर रोल केले होते. पुन्हा एकदा मोठा फटका ऐकण्याचा प्रयत्न, इथे मात्र जोरदार अपील. पंचाचं बोट आकाशाकडे आणि पहिला फलंदाज पहिला हात बसतोय शिलोमाता बोला या संघाला. उज्ज्वल पाटील बाद होऊन पॅलमध्ये परतले आहे. मात्र बाद होण्यावरी 5 चेंडूचा सामना करताना 12 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिले आहे, ज्यामध्ये या एक षटकार आणि एक चौकारचा देखील समावेश आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो या वैभव पाटील. पहिली सफलता अर्जित करताना आपण बोलतोय गोलंदाज कुमार. विजय बबन भगत साहेबांचं आमच्या व्यायामशाळेवर आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष नक्कीच आम्हाला स्पॉन्सर केला गेलेला आहे. इथे या पंचांचा इशारा वाढचा येतोय. अव्वल धावाच्या रूपाने धावसंख्या 21-21. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र सक्सेसफुल होत नाही. एक धाव पूर्ण गदार फलंदाज पंच दर्शवतात की नक्कीच बॅटला चेंडूचा स्पर्श झालेला आहे. धावसंख्या 22, डबल 2. या षटकामध्ये आपण पाहतो चौकारानंतर कुमार यांनी चांगली वापसी केलेली आहे. मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाही या शिलोमाता वर्ल्ड संघाच्या फलंदाजांना. क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातोय आपण पाहतोय, कारण उजव्याने या डावखुरीच्या शैलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये. कारोली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुणाल पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी विनंती असेल की आपण आमच्या व्यायामशाळेवर आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे लॉप केलेल्या चेंडूला लॉपटॅट फटका, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार चौकारासाठी. या चौकारीने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचतोय. 26. आपण पाहतोय लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय आई गावदेवी धामणे विपक्ष शिलोमाता वर्ल्ड या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये अर्णव इंडोबाच्या स्कार्बो संघाने एकता सारंगाव संघाला पराभूत केला होता. दुसरा सामना मयूर 11 धामणगाव संघाने वरलदेवी ताडाली संघाविरुद्ध जिंकला होता.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चुन्नू आणि निर्धाव चुन्नूने या षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर सेलूमध्ये वर्ल्ड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 26 धावा 13ची सरासरी प्रति षटकामागे राखलेले आहे सेलूमध्ये वर्ल्ड संघाने. आणि 2 षटकांसाठी आपण जर बघितलं तर 11 मिनिटे खर्च केलेले आहेत. दोन षटकाची समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. उज्ज्वल पाटील हा बाद 2 फॅलमध्ये परतलेला आहे. यतीन मडवी आणि वैभव पाटील ही जोडी मैदानामध्ये आणि तिसरं षटक धामणे संघाकडून घेऊन येतो गोलंदाज नीरज. नीरजकडे या गोलंदाजी सोपवली गेली आहे. पहिली 2 षटके आपण पाहिले तर जतीन आणि कुमार यांनी हाताळली होती. जतीन यांनी आपल्या षटकामध्ये 15 धाव खर्च केल्या होत्या. त्याला सफलता अर्जित करता आले होते. मात्र कुमार यांनी एक सफलता अर्जित करताना 11 धाव खर्च केल्या होत्या. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर तयार होतोय गोलंदाज नीरज. मॅन ऑफ द सिरीज नक्कीच शुभंकर शामराव पाटील साहेबांकडून हे मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. कूलर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसरं षटक नीरज सुरू करेल तर सामोरं झालं फलंदाज वैभव पाटील. यामध्ये विजेता संघ विपक्ष आपण पाहणार आहोत काव्य इंडिया बजाज ही जोगेश्वरी जुनवंत की या संघामधील पुढील सामना. इनसाइड आउट एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो या डीप एक्स्ट्रा कोर रिझन मधून सीमा पार धाव मिळली 4 चौकार. वैभवच्या बॅट मधून हा चौकार आणि चौकारांनी संघाची धावसंख्या 30 वर पोहोचते. चांगला चौकार पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा मोठा फटका लॉफ्टेड फटका यावेळी सरळ लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि इथे मात्र खेळीचा अंत. वैभव पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर प्रतीक भोईर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. 2 फलंदाज बाद झालेत. माफ करा शेलूमध्ये वर्ल्ड संघाचे पहिला फलंदाज उज्ज्वल पाटील आणि त्यानंतर वैभव पाटील बाद झाले. येथील मडवी खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मात्र प्रतीक भोईर आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. चांगली जोडी आहे अजूनही आपण पाहतो शेलूमध्ये वर्ल्ड संघाची ऑन मेडल. गोलंदाज नीरज रॅटम ओर द स्टंप गोलंदाजी करताना इथे चेंडूला फिरकून दिले लॉफ्टेड भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू सीमाशावर गेला. षटकार. प्रतीक भोईर षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. अप्रतिम फटका प्रतीकच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये लेविशन प्राप्त करता आलेला नाही. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 1 धावेने वाढते. 37 धावा 37. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्यात विजय संघ विपक्ष काव्य एंटरप्राइजेस जोगेश्वरी जून अंदुरखे या 2 संघामध्ये आणि त्यानंतर आयोजक संघाला पण इन ॲक्शन मध्ये पाहणार होता अर्थात भक्तिराम डुंगे विरुद्ध अनिल अंकलेश खाडे. हा
त्यानंतर सामना पाहायला मिळेल. यावेळी बिमर नो, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील डीप मध्ये पाहायला मिळतंय. पंचांचा बिमर नोचा इशारा आलेला. समीरजी तांगडी ते उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायापीठात आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एकोणचाळीस धावा आणि हा चेंडू फ्रीड आहे. फ्रीडवर बिग हिट पाहायला मिळेल का? कुठल्या प्रकारचा धोका नाही, झेल जरी पकडलेला आहे. आपण पाहतो या 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 41 वर पोहोचतोय, 41. आपण सामना पाहतो या वल विपक्ष धामणे अर्थात शिलोमता वल विरुद्ध आई गावती धामणे या 2 संघामध्ये. तिसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फ्लॉथरमध्ये या चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळतं. बॅकअप चांगला. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. कारिवलीचे ग्रामपंचायत सदस्य कुणाल पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यायापीठाचं आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम कुणाल पाटील साहेब. जे क्रिकेटचे देखील खंदे समर्थक आहेत. नक्कीच आपण पाहतोय कारिवली गाव देखील क्रिकेटशी जोडला गेलेला आहे आणि कुणाल पाटील साहेबांचं देखील क्रिकेटशी आतूर नातं आहे. 3 षटकांसाठी आपण जर बघितलं तर बरोबर 15 मिनिटं खर्च केले गेले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 स्कोरवर पाहायला मिळते. आज आपण अनिल अंकलेश खाडी संघाला देखील एन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. भक्तिधाम डुंगे संघाशी हा संघ 2-2 हात करण्यासाठी सज्ज होणार आहे. समीरजी तांगडे यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यायापीठात जरा आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्की ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या भिवंडी तालुक्यामध्ये या ज्या नाईट स्पर्धा खेळल्या जातात त्यांच्या माध्यमातून फ्लड लाईट्स आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात आणि नक्कीच भिवंडी तालुक्यामधील आयोजकांना नक्कीच एक आव्हान केले जाईल की तुम्हाला जर नाईट स्पर्धा आयोजित करायची असतील तर समीर तांगडे यांच्याशी आपण अवश्य संपर्क साधू शकता. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज नागेश. तर सामना करेल फलंदाज यतीन मडवी. सलामीला सलामीवर आपण पाहतोय यतीन मडवी अगदी शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर थान मांडून आहे. इथे मात्र अगदी खेचून मारलेला आहे चेंडू. मेडिकल क्षेत्रामध्ये 1 धाव अपूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे डिपेंडिक रिझनमध्ये. फक्त एका धावेवरच दोन्ही फलंदाज समाधान मानतात. डबल फोड धावसंख्या 44. आता मात्र सामना करेल फलंदाज प्रतीक भोईर ज्याने षटकारीने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि वैयक्तिक 11 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. फील्डमध्ये परिवर्तन केले जात आहे. आपण पाहतो या ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले तर ऑफ साईडला आपण जर बघितलं तर 30 सर्कलमध्ये पॉइंट आणि कव्हर पाहायला मिळतोय. इथे उंचावर फटका केलेला उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. आणखीन एक षटकार आपण बघतोय प्रतीक भोईरच्या बॅटमधून.
दुसरा षटकार प्रतीक भोईरच्या बॅटमधून आणि षटकाराने संघाची धावसंख्या 50 अर्धशतक देखील शिलोमाता वर्ल्ड संघाचं पूर्ण झालेलं आहे. आपण टाळ्यांचा आवाज ऐकतोय या डगआउटमध्ये. अर्धशतकी मजल शिलोमाता वर्ल्ड संघाने पूर्ण केलेले आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र आपण पाहतोय चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. मात्र या चेंडूवर चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज नागेश याने. शेवटचे षटक मार्गच आहे. नागेश शेवटच्या षटकात चालतोय. तर पुन्हा एकदा समोर जाईल फलंदाज प्रतीक भोईर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. लेग बॅटचा इशारा येतोय. आव्हानच्या स्वरूपाने धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 51 धाव 51. धाव धावप्लेवर पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय आयगवदेवी धामणे विपक्ष शिलोमाता वर्ल्ड या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला टोलला स्क्वेअर विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. बावन्न धावा शेवटच्या षटकाने शेवटच्या षटकामधील आता मात्र हा शेवटचा अंतिम चेंडू. 50+ नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते, कारण 52 धाव आपल्याकडे झलकवलेल्या त्या शिलोमाता वर्ल्ड संघाने. इथे मात्र सुरेख फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या सीमा पार. प्रतीक भोईरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. तर प्रथम फलंदाजी करताना शिलोमाता वर्ल्ड संघाने आपल्या धावप्लेवर धावा चळकलेल्या त्या 4 षटकामध्ये 58. प्रतीक भोईर आणि यतीन मडवी तसेच उज्ज्वल पाटील आणि वैभव पाटील यांच्या फलंदाजी जोरावर आणि आव्हान ठेवले गेले ते 59 धावांचा आणि 59 लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे धामणे संघ करेल या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक विशाल पाटील. तर मित्रांनो बोलूया आपण एका स्वागताकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुणाल पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेन आयोजन कमिटीचे मेंबर प्रथम पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान येथे करायचा आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली कुणाल पाटील साहेब यांची खास उपस्थिती आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान येथे केला जाईल. कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य कुणाल पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा इतुच सन्मान इथे केला जातोय आपण पाहू शकता. प्रथम पाटील ज्या आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते कुणाल पाटील साहेबांना सन्मानित केलं जाते. या शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन
त्यांचा सन्मान केला जातोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आपलं बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपला विशेष धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंगमध्ये आवाज ऐकूया आपण विशाल पाटील यांचा. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. तसेच याच दरम्यान शुभ आगमन होतं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज पुरस्कृत झालेल्या आहेत असे आदरणीय विनोदजी भगत साहेब साहेबांचं देखील शुभ आगमन. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक 2024 मध्ये स्वर्गीय बेबीबाई किसन भगत यांच्या स्मरणार्थ श्रीमान विनोदजी भगत साहेबांच्या माध्यमातून ऑल ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे संभाजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचसाठी कोल्ड्रिंक पुरस्कृत झाला. या मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि नुकतंच विनोदजी भगत साहेबांचं शुभ आगमन देखील झालेलं आहे. साहेबांचं देखील या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. लक्ष जर आपण पाहिलं तर 59 चा टार्गेट इथे सेट केला. संघ आपण सध्याच्या घडीला पाहतात वर्ल्ड संघ इन ॲक्शन मध्ये अगेन्स्ट टीम धामणे. येस आतिश भामरे पुरस्कृत शेळूमाता वर्ल्ड संघ आपल्याला पाहायला मिळतो. उज्ज्वल पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. आणि जर आपण सलामीची जोडी पाकली धामणे टीमच्या माध्यमातून तर नागेश आणि त्यांच्या समवेत राज दरम्यान इथे ओपनिंगला आला. 59चा चेस कशा प्रकारे कंप्लीट होईल कारण या आधी देखील ही बॅटल आपण याच क्रीडांगणावरती पाहिली होती आणि तिथे बाजी मारली होती वर्ल्ड टीमने. पण आज रिव्हेंज घेतलं जाईल का कारण वडगर टीमची आता जस्ट इथे स्पर्धा झाली तिथे बाजी मारली होती वर्ल्ड आणि आपण धामणेची मॅच तिथेही पागली होती तिथे देखील वर्ल्ड टीमने बाजी मारली होती. आता इथे काय घडेल. राऊंड द विकेट पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकला. अतिरिक्त बाउन्स त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा देखील आला म्हणजे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील येईल. ओव्हरमधला एक बाउन्सर देखील कंप्लीट. अतिरिक्त रन दरम्यान इथे सुरुवात झाली आणि उज्ज्वल थोडा डिसअपॉइंट दिसतोय. बट रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर क्लिअरली हे दिसतंय की बॉल फार येस हाईट जास्तच होती. तेच पाहायला मिळालं रिप्लेमध्ये म्हणजे अंपायर्सने योग्य निर्णय दिला. व्हाईट बॉलने वन सेकंड शॉर्ट पिच स्टॉपेज लागला. फिल्डर आहेत फाईन लेगला कॅच पकडली जाईल. पहिली सफलता इथे मिळेल. बॅटर बाद झालेत नागेश. थँक्यू डीजे. तसेच व्यासपीठावरती आपण पाहू शकतात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवलीचे एक युवा नेतृत्व आणि एक स्वतः एक चांगले खेळाडू देखील आहेत. कुणाल दादा पाटील यांना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज पुरस्कृत झाले असे आदरणीय विनोदजी भगत साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलं असे आदरणीय नंदेजी पाटील साहेब त्यांना देखील तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे दिलीपजी भोईर साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. पहिला धक्का लागला. बॅटर बाद झाले नागेश आणि क्रमांक 3 न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 जतीन दरम्यान क्रमांक 3 वरती येतो. UCN ची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. अतिशय चांगला कॅमेरावर आमचे दोन्ही कॅमेरामॅन त्यांचा देखील आवर्जून मी उल्लेख करेन. प्रज्वल आणि जिग्नेश दोघांचं देखील कौतुक मी करेन. बट सध्या सगळीला इथे मिस्टेक पार सांगतात इट इज नो बॉल आणि एक्झॅक्टली आय थिंक येस दुसरा बाउन्सर त्या अनुषंगाने नो बॉलचा इशारा. रिप्ले आपण पाहूया. रिप्लेमध्ये क्लिअरली आपल्याला समजून येईलच येस हा देखील फार वरून गेला. रिव्ह्यूची मागणी केली गेली आणि रिप्ले आम्ही देखील फर्स्ट लुकमध्ये पाहिला तरी सुद्धा थर्ड अंपायर आपल्याला विनंती असेल की आपण चेक करायचं. थर्ड अंपायर तिसरे पंच दिनेशजी भामरे सर आपण कुठे आहात लवकर या. चेक केले जाईल.
तिसरे अंपायर दिनेशजी भामरे सर, आपल्याला विनंती आहे की आपण लवकर या. चेक केलं जाईल. 1 फॉर दी ओव्हर याआधी दिला गेला होता आणि हा जर बाउन्सर असला तर हा नो बॉल दिला जाईल. येस, मी देखील सांगितलंच होतं की फर्स्ट लुक मध्ये सेकंड बाउन्सर वाटतोय आणि तेच आहे, म्हणजे नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा उज्ज्वलची जी हाईट आहे आणि ज्या खऱ्या अर्थाने त्याचा जो रिलीजिंग पॉइंट आहे तिथनं जर आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटवरला चेंडू देखील खांद्यापर्यंत येतो आणि त्या अनुषंगाने हे झालं. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल. आता फ्री हिट, धाव फळक आता आपल्याला पाहायला मिळेल 2. फ्री हिटचा बॉल आणि आता देखील जर आपल्याला पाहिलं गेलं तर हा देखील शॉर्ट पिच होता पूल करण्याचा प्रयत्न, बट यावेळेस अतिरिक्त बाउन्स नाहीये. दरम्यान जर आपण पाहिलं तर अंपायर सोबत काही चर्चा उज्ज्वल देखील करतोय, बट रिप्ले पाहिल्यानंतर क्लिअरली हे समजलं की मागील चेंडू नो बॉलच होता, म्हणजे योग्य निर्णय अंपायर्सने दिला होता. डॉट बॉल इथे येतोय. हार्डलेन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे उज्ज्वलचे. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, बॉल हव्यामध्ये, बट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर थांबले गेले. इन बिटवीन एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बघा वर्ल्ड संघ खेळतो आणि वर्ल्ड संघ खेळतोय तर मला एक गोष्ट नक्कीच आठवते की एका गावातील सर्वात मोठी एक्सपेन्सिव्ह लीग जर कोणाची होते तर ती या गावची होते. VPL 2025 सध्या सगळीला कमिंग सून. लवकरच त्याची देखील डेट अनाऊन्स होईल, कारण जर पाहिलं गेलं तर बघा ग्रामीण एका गावामध्ये भरपूर साऱ्या लीग्स आपण होताना पाहिलेल्या आहेत, बट त्यापैकी मी म्हणेन की सर्वात एक्सपेन्सिव्ह लीग. हा देखील फुल ऑन आणि दरम्यान बॅटच्या आतली कडा लागली होती, बॉल मागे चालला आणि इथे देखील एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बघा लक्ष जे ठेवलं गेलं 59चा हा चेज आहे आणि हा चेज कंप्लीट करण्याकरिता कुठे ना कुठे मी म्हणेन मोठे फटके इथे खेळायचे. आणि रिप्ले दाखवला जातोय तो खऱ्या अर्थाने जो नो बॉल दिला गेला होता तसा रिप्ले आपण पाहिला. नेक्स्ट बॉल, बॅटची कडा लागली, बॉल मागे चाललाय आणि दरम्यान थर्ड मॅनला बीट केलं. आउटफील्ड फास्ट थांबवणं कठीण, बॉल निघून जातो लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. कारण कधी कधी काय होतं की क्रिकेटमध्ये ना बेसिकली एखादा गोलंदाज हाईट जरी जास्त असेल ना आणि जर तो खांद्याने पूर्ण जोर लावत असेल तर जे मी सांगितलं की चेंडू गुडलँड स्पॉटवरनं देखील ना बॅटरच्या खांद्यापर्यंत येतो आणि तेच या ओव्हरमध्ये आतापर्यंत चाललेत. कारण बॅकअप लाईन डिलिव्हरीज आपण पाहिलं की 1 फॉर दी ओव्हर, त्यानंतर आपण नो बॉल देखील पाहिला, बट हा फटका जबरदस्त आहे. मिडल ऑफ द बॅट, बॉलला ठीक पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पकिला तडाका या डाबामधला, षटकार. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा फलकावरती, म्हणजे उर्वरित 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 15च्या आस्किंग रन रेटने बनवायच्या आहेत 45 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. त्वरित फिल्डिंग सेट करा टीम वर्ल्ड. फर्स्ट ओव्हरमध्ये 14 धावा, म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये 45 धावांची आवश्यकता. सेकंड ओव्हर इथे गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. बघा पहिलं षटक छोट्या बंधूने टाकलं, आता दुसरं षटक टाकण्याकरिता त्यांचेच मोठे बंधू वैभव पाटील दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. आणि मला आठवतं की मागील जी स्पर्धा झाली त्यामध्ये हे देखील दृश्य मी पाहिलं होतं की उज्ज्वल गोलंदाजी करत होता आणि वैभवने कॅच देखील तोडली होती. अशा गोष्टी होतात, कारण फार असे कमी असे संघ आहेत ज्याच्यामध्ये 2 सख्खे भाऊ देखील एका टीममध्ये खेळतात. आपण शिल्के प्रदेश भोगावमध्ये तर मला वाटतं की 3 ते 4 भाऊ एकत्रित खेळतात.
पण इथे आलेत सेकंड ओव्हरमध्ये वैभव पाटील, हा देखील एक चांगला खेळाडू. सेकंड ओव्हर वैभवचा पहिलाच बॉल, आय थिंक बॅटचा संपर्क होता असंच वाटतंय, कारण ज्याप्रमाणे प्रतिक्रिया बॅटरची होती, स्वतः गोलंदाजाची होती, रिव्ह्यूची मागणी दरम्यान इथे केली गेली. पिचिंग चेक करायची आहे की एक्झॅक्टली बॉल पिच कुठे झाला होता, चेक केलं जाईल की एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली आहे. बट जर आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती बघा, जर लिगल बॉल असला तर आपण हेच म्हणूया की एक संधी गमावली. पहिलाच बॉल वैभवने देखील जो टाकला तो बॅक ऑफ लेंथच होता, कारण अगदी जर आपण पाहिलं तर गुड लेंथ आणि शॉर्ट पिचच्या अगदी मधोमध हा बॉल टाकला होता. चेक केलं जातं की एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली होती, कारण जर पिचिंग विकेटच्या बाहेर असेल तर हा नो बॉल दिला जाईल. मग लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये क्लिअर एव्हिडन्स मिळालेला नाही आहे. सो ऑन फील्ड जो डिसिजन असेल, कारण बॉल रिलीज केल्यानंतर गोलंदाजच आय थिंक सो कॅमेरा फ्रेममध्ये आला होता, त्या अनुषंगाने ते क्लिअरली समजलं नाही आहे. सो ऑन फील्ड निर्णय जो असेल तो फायनल असेल, म्हणजे एक सिंगलच मिळेल. धावफलक आता 15. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच टाकला, पुल केला हवेमध्ये, डीपमध्ये फिल्डर धावतोय. बघा मागील जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये उज्ज्वल गोलंदाजी करत होता, वैभवने कॅच सोडली होती. आता इथे वैभव गोलंदाजी करतो, उज्ज्वलने कॅच सोडली. पण प्रयत्न चांगले होते, कारण रनिंग कॅच होती, इतकं सोपं देखील नव्हतं. प्रयत्न चांगले केले उज्ज्वलने. एक सिंगल इथे देखील मिळेल. लॉंगॉनला यतीन मडवी आपल्याला पाहायला मिळतो. यतीन पहिलं सत्र आपण जर पाहिलं तर यतीनने देखील 13 धावा बनवल्या होत्या. एक सिंगल धाव फळक 16वरती जाऊन पोहोचला. 16. नेक्स्ट बॉल, हा देखील शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला, स्क्वेअर लेगचे फिल्डर धावतात पण मिसफील्ड झाली. बट आता बॉल फील्ड केला जाईल का शेवटच्या मोमेंटला? यस, फील्ड झाला, बट तोपर्यंत किती पूर्ण होतील? 2 तर मिळाला, तिसरीसाठी परतणार नाहीयेत, 2च मिळतील. बघा शॉर्ट पिच चेंडूंचा आज खऱ्या अर्थाने प्रामुख्याने भरपूर चांगला वापर झाला, कारण आज खारबाव संघ देखील जेव्हा खेळ होता तेव्हा आपण आदित्य म्हात्रेला शॉर्ट पिच गोलंदाजी करताना जास्त पाहिलं. आज देखील जर आपण पाहिलं, या सामन्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर पहिलं षटक उज्ज्वलचा देखील हाच प्रयत्न होता की शॉर्ट पिच टाकायचे. आणि सध्याच्या घडीला वैभव देखील तेच कार्य करतो. 2 मिळतील. धावफलक आता 18वरती जाऊन पोहोचला. नेक्स्ट बॉल, हा देखील मिस्क्यू स्ट्रोक आहे, हवेमध्ये आहे, स्क्वेअर लेगचे फिल्डर आता दूर राहतील. बट बॅकअपला उज्ज्वल येतो तोपर्यंत एक सिंगल इथे मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 19. 19 धावा धावफलकावरती. अजून देखील या सेकंड ओव्हरमध्ये येणारा 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. फिल्डिंगमध्ये आता काहीशे चेंजेस केले जातात, कारण एक फिल्डर आता आपण जर पाहिलं तर पॉईंटचा फिल्डर इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे लॉंग ऑफ आता मागे घेतला, आणि जर आपण पाहिलं तर लॉंगॉनला यतीन आहेत, वाईटिश लॉंगॉनला उभे आहेत, आणि त्याचप्रमाणे काउफेसला एक फिल्डर शफल होऊन खेळलेत. हुक केला डीपमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवले गेलेत. म्हणेल फक्त एक सिंगल. आणि हा निर्णय मी म्हणेन चांगला देखील आहे, कारण मोस्ट ऑफ जर आपण गोलंदाजी पाहिली तर ती बॅक ऑफ लेंथ होती आहे, त्या अनुषंगाने प्रोटेक्शन मी म्हणेन खऱ्या अर्थाने घेतलं, कारण एक फिल्डर डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवलं. बघा ज्याप्रमाणे असे बॉलर आपल्याला गोलंदाजी करायची आहे त्याप्रमाणे फिल्डिंग सेट करणं ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. कारण जर बॉडी लाईनवरती चेंडू जर शॉर्ट पिच येणार आहे तर डीपमध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअरला फिल्डर असायलाच हवा, आणि तो ठेवला. बॅटचा टोला लागला, बट वाईडिश लॉंगॉनला यतीन धावतोय. चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त एक सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक आता 21, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त अवघ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं 21 वरती. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती 19 रन प्रति ओव्हर आता बनवायच्यात, म्हणजे आवश्यकता आहे 38 धावांची.
चला कोणत्याही प्रकारे एक्स्ट्रा वेळ प्लीज घेऊ नका, त्वरित फिल्डिंग सेट करा. यानंतर होणारा जो सामना आहे येस जुनांदुर्की संघ त्यांचा अगेन्स्ट या चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल. 12 मध्ये 38 धावांची आवश्यकता आणि तिसरे षटक प्रतीक भोईर गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. आज आतिश भामरे अवेलेबल नाही आहेत कारण आज खऱ्या अर्थाने BC4 फॉर्मॅटमधल्या पहिल्या स्पर्धेला सुरुवात झाली. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी आजपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट आणि प्रेसिडेंट अमोल पाटील आणि व्हाईस प्रेसिडेंट अल्ताफ बाली सर. 12 मध्ये आता 38 बनवायचे आहेत. तिसरं षटक प्रतीक भोईर दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतात आणि प्रतीकसाठी देखील आपण पाहिले गेलं तर सेम फिल्डिंग सेट केली गेली आहे कारण आता देखील आपण पाहू शकतो डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटला देखील फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकचा पहिलाच बॉल पुल केला बट कनेक्शन चांगला आहे. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 12 मध्ये 38ची आवश्यकता असताना स्वागत केलं प्रतीकचं षटकाराने. थँक्यू डीजे. बघा शॉर्ट पिच बॉल जर तुम्ही टाकतात ना तर खऱ्या अर्थाने तुम्हाला अशा लेंथवरती टाकायचं आणि इतक्या गतीने टाकायचं की तो खांद्यापर्यंत आला पाहिजे आणि जर त्याच्या खाली राहिला तर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळू शकतात. बॅटर स्टेप आउट झाला आणि हा बॉल देखील आउट झाला बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स षटकार. थँक्यू डीज. या 2 फटक्यांआधी असं वाटत होतं की 12-38 फार जास्त आहेत, चेज होणं अवघड आहे. पण आता असं वाटतंय की इथं ना येत्या 10 चेंडूंमध्ये घाम गाळावा लागेल आता वर्ल्ड टीमला देखील कारण 10 मध्ये आता आवश्यकता आहे 26 धावांची 26. आता हे जे टोटल आहे हे जे समीकरण आहे ते रीचमध्ये आहे, ते चेस केलं जाऊ शकतं, ते गेटेबल आहे आणि अशा प्रकारे जर बॅटिंग इथे झाली ना तर या 38 धावा देखील चेंज होऊ शकतात. बघा 38 पैकी 12 तर आले, आता 10 मध्ये 26 हव्या आहेत. नेक्स्ट बॉल हा देखील शॉर्ट पिच पुल केला, फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला बट मिसफिल्ड आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. आणि बघा अगदी आमच्या डीजे मास्टरांना देखील माहिती आहे की कोणत्या वेळेला कोणतं गाणं वाजवायला पाहिजे कारण सध्याच्या घडीला परिस्थिती देखील तीच पाहायला मिळत आहे कारण वन वे ट्रॅफिक आणि वन साईड आपल्या टीमला सध्याच्याकडे पुढे घेऊन चाललेत. आणि हा देखील ऑन साईडला पिकअप स्ट्रोक आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाका आणि गेम चेंजिंग ओव्हर बिकॉज 3 षटकार 1 चौकार अवघ्या 4 चेंडूंवरती आतापर्यंत 22. थँक्यू डीजन. तर म्हटलं जातं ना की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो प्रयत्न आणि मेहनत करण्याची तयारी दाखवतो आणि नशिबाला झुकवायची तयारी सध्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटर राजने दाखवलेले आहे. चार मध्ये आतापर्यंत 22 समीकरण आपण जर पाहिले तर 8 चेंडू आता 16 धावांची आवश्यकता. मॅच आता 50-50. नेक्स्ट बॉल हा देखील शॉर्ट पिच, हा देखील हुक केला, कॅच पकडली जाईल का बॅकवर्ड स्क्वेअर लेग बट हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. काय खेळ पूर्णपणे परिवर्तन आलं या सामन्यामध्ये कारण 12 मध्ये 38 बनवायच्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा संघ फसला होता अडचणीमध्ये होता तिथनं आपल्या टीमला विजयाचा मार्ग इथे दाखवला राजने कारण या ओव्हरमध्ये 4 षटकार 1 चौकार. ते म्हटलं जातं ना की वेळ बदलायला वेळ नाही लागत पण त्यासाठी तुमची खऱ्या अर्थाने मेहनत प्रयत्न या गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या राहतात. आणि बघा एका क्षणाला
रिलॅक्स होती पूर्णपणे वर्ल्ड टीम, कारण 12 मध्ये 38 रीच पासून थोडं बाहेरच वाटत होतं. बट या 5 चेंडूंवरती जे कार्य आता झालंय आणि ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आता समीकरण जर आपण पाकलं तर थोडं इझी वाटतंय, कारण आता 7 मध्ये 10 धावांची आवश्यकता. बघा वर्ल्ड संघासोबत हे याच्या आधी झालंय आणि याच ग्राउंडवरती झालंय, तेव्हा 12 मध्ये 46 चेस झाल्या होत्या, त्या देखील 2 धावा 2 चेंडू ठेवून मॅच जिंकली होती. बट या मॅचमध्ये देखील आपण पाहतो की हा सामना देखील त्याच दिशेने चाललाय, कारण 12 मध्ये 38 हव्या होत्या आणि 38 पैकी जर आपण पाकलं तर 28 धावा तर या 5 चेंडूवरती झालेल्या आहेत, म्हणजे आता 7 मध्ये 10. 7 मध्ये आता 10 धावांची आवश्यकता. अजून देखील मी म्हणेन की सामना पूर्णपणे संपलेला नाहीये, बट ज्या खऱ्या अर्थाने ज्या वेने आणि ज्या गतीने हा सामना पुढे चाललाय, जर याच फ्लो मध्ये खेळ सुरू राहिला तर नो डाऊट कदाचित हा सामना आपल्याला फार लवकर देखील समाप्त होताना दिसू शकतोय. जिथे प्रश्न हा होता की लढाई होईल की नाही, आणि तिथे खऱ्या अर्थाने हे दाखवून दिलं की खराब परिस्थितीमधनं आम्ही देखील लढू शकतो, हे दाखवून दिलं बॅटर राजने. सिंगल हँडेडली 12 मध्ये जेव्हा 38 बनवायच्या होत्या, आता समीकरण 7 मध्ये 10. लाजवाब बॅटिंग. 7-10चं समीकरण. 5 मध्ये आता 28 खर्च झाला. शेवटचा बॉल मी म्हणेन इथे निर्धाव जरी आला तरी सुद्धा लास्ट ओव्हर पर्यंत खेळ रंगू शकतो. स्टेप आउट झाला आणि झेलची शक्यता आणि रिले कॅच कंप्लीट. क्या बात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. थँक्यू डिसे. वडगरच्या स्पर्धेमध्ये एकतर्फी हार स्वीकारावी लागली होती धामणे टीमला, बट आता परतफेड आम्ही देखील करू शकतो, रिव्हेंज आम्ही देखील घेऊ शकतो हे तर दाखवलं. बट अजून देखील 6 मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. आणि वेळ जर आपण पाकली तर बघा ज्याप्रमाणे बाउंड्रीज देखील गेल्यात, विकेट देखील गेले, त्या अनुषंगाने अगदी आपण म्हणूया की योग्य वेळेवरती 3 षटकं कंप्लीट झालेली आहेत. कारण चला डुंगे संघ आपण देखील त्वरित रेडी व्हा, कारण बघा फक्त रेडी राहा. पुढील सामना जुनांदुर्गे संघ त्यांच्या विपक्षामध्ये या मॅच मध्ये जिंकेल तो संघ, बट तो कोणता असेल, तो वळ असेल की धामणे असेल. अजून देखील 6 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. यतीन मडवी तयार होतात आणि जर आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म ऑफ ब्रेक बॉलर आहेत. आता सध्याच्या घडीला बॉल फिरवावे लागतील, अन्यथा इथनं या 10 धावा डिफेंड होणार नाहीयेत. कार्य फार अवघड. बट आता आपण जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतील. जतीन ज्याचा बॅटमधनं एक षटकार देखील आपण पाहिला होता, एक चौकार देखील पाहिला होता. बट आता 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण, वर्ल्ड की धामणे? 6 मध्ये 10. चला टीम वर्ल्ड 3 ओव्हर योग्य वेळेवरती टाकलेत, बट लास्ट ओव्हरसाठी प्लीज एक्स्ट्रा वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. लास्ट ओव्हर यतीन मडवी. पहिलाच बॉल फुल लेंथ टाकलाय आणि मी म्हटलं होतं की बॉल फिरवता येतो यतीनला. लेदर बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश वेळेला मी पाहिलं. डावखुऱ्या शैलीचा एक चांगला गोलंदाज आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा अगेन्स्ट एखादा उजव्या हाताच्या फलंदाजाला फलंदाजी करणं हे सोपं नाहीये. 5 मध्ये आता 10. पहिला निर्धाव. नेक्स्ट बॉल, बट हा बॉल रेडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केलाय आणि थेट पाठवलाय लॉंग ऑन पार. षटकार. चार चेंडू आता 4 धाव्यांची आवश्यकता. बघा लास्ट बॉल जर आपण पाहिला तर स्लॉट मध्ये टाकला होता. लाईन थोडी आता मागे खेचावी लागेल. 4 मध्ये 4. नेक्स्ट बॉल, हा देखील फुल लेंथ, बट आता फसवलं. कॅच पकडावी लागेल. यतीन धावतोय बट कॅच ड्रॉप. बघा सध्याच्या घडीला स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली असं नाही म्हणणार मी, की पाय कुऱ्हाडीवरती मारला असंच म्हणेन, कारण ही कॅच इथे पकडायला हवी होती. बघा काय आतापर्यंत काय घडलं की मागील षटकामध्ये एक जो चौकार आला होता प्रतीकच्या अगेन्स्ट,
तिथे देखील उज्ज्वलने मिसफील्ड केली होती. मला आठवते कॅच देखील रनिंग कॅच देखील ड्रॉप झाली होती आणि ही कॅच देखील तुम्हाला या परिस्थितीमध्ये पकडायचीच आहे. बट कॅच ड्रॉप. आता 3 मध्ये 3 धावांची आवश्यकता. जुनानदुर्गी टीमचे कॅप्टन सर आपण यायचं वेट करायचं कारण आता सामना जसा समाप्त होईल टॉस केला जाईल. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ ला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतणार नाहीयेत म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक 2 धावांची आवश्यकता. बघा एक धाव जरी वर्ल्ड टीमने इथे वाचवली ना तरी सुद्धा ते जिंकू शकतात कारण चेसिंग कंपल्सरी हा ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे आहे. पण त्यासाठी मी म्हणेन लाईन आणि लेंथ ही गोष्ट महत्त्वाची असेल. बघा एक चेंडू जर आपण पाहिला ज्याच्यावरती कॅच ड्रॉप झाली ती कॅच कदाचित यतीनने पकडली असती तर परिस्थिती थोडी वेगळी पाहायला मिळू शकली असती. बट आता 2 मध्ये 2. नेक्स्ट बॉल. बॅटची कडा. बॉल मागे चाललाय म्हणजे सिंगल कंप्लीट. आता मित्रांनो रेडी व्हा. शेवटचा एक चेंडू. एका धावेची आवश्यकता. जर निर्धाव आला तर जिंकेल वर्ल्ड टीम आणि जर एक धाव बनली तर इथे धामणे टीम जिंकेल. मग शेवटच्या चेंडूवरती भरपूर साऱ्या संघांना माघार घेताना आम्ही पाहिलंय. बघा 1 मध्ये 4 असतात 1 मध्ये 6 असतात तेव्हा दडपण तेवढं नसतं. पण 1 मध्ये 1 मध्ये 2 जेव्हा असतात ना तेव्हा बॅटर जास्त मी बहुतांश वेळेला पाहिलं की प्रेशर फील करतो कारण 1 मध्ये 1 हे समीकरण पाहायला गेलं तर तितकं कठीण नाही आहे. बट माइंडमध्ये काय चालतं या संपूर्ण मॅचमध्ये आपण जी मेहनत केली आहे ना त्या मेहनतीला निकाल काय मिळेल ते डिपेंड असतं या एका धावेवरती. आता एका चेंडूवरती एका धावेची आवश्यकता. सामना फार चांगला रंगला. दोन्ही टीम्सनं आतापर्यंत ही लढत फार चांगली रंगली. बट या लढतीचा निकाल आता कोणाच्या बाजूने. शेवटचा एक चेंडू एका धावेची आवश्यकता. या सीझनमध्ये याआधी मी हे पाहिलं बापगावच्या क्रीडांगणावरती एक चेंडूवरती एका धावेची आवश्यकता असताना स्वतः गोलंदाजाने डायरेक्ट हिट साधला होता आणि या सीझनमध्ये मी 40+ फॉरवर्डमध्ये 3 मध्ये 1 धाव देखील डिफेंड होताना पाहिली. बट आता GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न या स्पर्धेमध्ये एका चेंडूवरती 1 धाव इथे डिफेंड होईल का. चला जास्त वेळ प्लीज घेऊ नका. सामन्याला सुरुवात करा. शेवटचा एक चेंडू महत्त्वपूर्ण असेल. यतीन मडवीची लाईन आणि लेंथ आणि फलंदाजांसाठी हे महत्त्वपूर्ण असेल की इथे कॉन्टॅक्ट झाला पाहिजे बॅट आणि बॉलचा. एक चेंडू एक. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि हा देखील गॅप मध्ये आणि या एका धावेसोबत इथे बाजी मारली आहे. वडगरची जी स्पर्धा झाली तिथे बाजी मारली होती वर्ल्ड टीमने. बट आता इथे रिवेंज घेतला या मॅच मध्ये टीम आई गावदेवी स्पोर्ट्स धामणे. सो अभिनंदन टीम धामणे अँड हार्ड लक टीम वर्ल्ड. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन कोणत्या प्रकारे वेळ विलंब न करता टॉससाठी या व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज पुरस्कृत झालेल्या आहेत असे आदरणीय विनोदजी भगत साहेब आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य कारिवलीचे कुणालदादा पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. विनोदजी भगत साहेब आणि त्याचप्रमाणे कुणालदादा पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण यायचं. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम्स कॅप्टन्सला या आपण टॉस आपण करणार आहोत आणि विनोदजी भगत साहेब त्याचप्रमाणे कुणालदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य कारिवली या दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण इथे टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही मान्यवर देखील आमच्या समवेत आहेत. आपण टॉस करूया. जुनानदुर्गी विपक्ष धामणे अशी लढत आणि कॉल कोणाचा असेल ते सांगा.